नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर. आज सकाळचे 8:30 वाजले होते आणि सगळं आवरून झाल्यानंतर सकाळीच मी ब्लाऊज कटिंगला बसणार होती. आधी साडीतले ब्लाऊज पीस काढून घेतले आणि एखाद वेळेस काय होतं, सेम साडी आणि ब्लाऊज पीस येतो ना, तर आधी साडी 5.5 मीटरची आहे का ते मोजून आणि मगच ब्लाऊज पीस काढायचे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की ब्लाऊज पीस कस्टमर काढून घेता आणि विसरता आपल्याकडे देताना आणि म्हणता की ब्लाऊज साड्यासोबत दिलं. तर असं न करता आपणही जर का सेम असलं ना, तर हे बघा या साडीमध्ये तसंच झालं होतं. ब्लाऊज सेम होता आणि पदराच्या साईडलाही ब्लाऊज पीस नव्हतं. म्हटलं इतकी छान साडी 3,500ची, तर ब्लाऊज इतकं प्लेन का? तर मग मी मोजून पाहिली, तर साडी पण मोठी आली होती, 7 मीटरची होती. आणि थोडा वेळ लागला चालेल, पण साडींचे फॉल ना धुवूनच लावायचे, कारण इतकी आग असताना नंतर पूर्ण खाली जे काठ असतं ना ते वळून जातं जर तुम्ही धुवून फॉल लावला नाही तर. त्यानंतर अजून एक साडी होती, ती सिल्कची होती. मग मी तिला कसं केलं, तर एक धागा ओढायचा, आपण जिथं आपल्याला कट करायचं ना, आधी थोडा कट मारायचा आणि एक धागा ओढून आणि तो धागा हळूहळू ओढत पुढे मगच कट करायचे. कारण काही साडींमध्ये हे होतं, कोस येतो आणि काठापदराच्या असतात तर त्या सरळच जाते कटिंग बरोबर त्यांची. तर या प्रकारे मी ब्लाऊज पीस वगैरे सगळं काढून घेतलं, घड्या वगैरे करून ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर फॉल पण बाजूला ठेवले. आणि जे पण साडीना स्टिकर वगैरे ना ते काढून घ्यायचे आपण, कारण आपल्याकडे पिको फॉल ब्लाऊज शिवायला येतं ना, आपण स्टिकर तसेच ठेवले तर कस्टमर खूप घाईत असतात लग्नाच्या वगैरे काही कार्यक्रम, तर तसेच घालून जातात आणि मग ते चांगलं वाटत नाही स्टिकर लागलेलं. म्हणून सगळ्यात आधी आपण ब्लाऊज पीस वगैरे कट करतो ना, सगळ्या साडींचे किंवा ब्लाऊज ज्याला पण स्टिकर आलेलं राहतात ते काढून बाजूला ठेवून द्यायचे आणि त्याला पिना मारलेला राहता म्हणून हळूच काढायचे. महागच्या साड्या असतात. त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज त्यांचे प्रिन्स कट आणि लॉंग स्लीव्ज होते. आणि काही वेळेस काय होतं, बऱ्याच जणी फॉल तर लावत नाही आणि त्यामुळे 1-2 वेळेस साडी धुतली गेली की पूर्ण फॉल खालून आकसून जातो आणि पूर्ण काठ वळतात, मग ती चांगली दिसत नाही. आणि महागच्या साड्या असतात ना, ते आपल्या भरोशावरती देतात, तर आपण धुवून प्रेस करून मगच फॉल लावायचे. थोडा वेळ जास्त जातो, पण कस्टमर नंतर नाराज नको व्हायला. आणि 32, 34, 36 कोणती साईज असली ना तर 1 मीटर ब्लाऊज पीस वापरते लॉंग स्लीव्जला, कारण व्यवस्थित बसतात. मग नाही तर जॉईंट द्यावे लागतं किंवा पट्ट्या त्या ब्लाऊजच्या लावाव्या लागत नाही. म्हणून 2-3 रुपये जास्त गेले चालतं, पण 1 मीटर अस्तर घेऊनच यायचं. त्याच्यानंतर लॉंग स्लीव्ज आणि प्रिन्स कट होती, कट करून घेतले मी मापं वगैरे ठेवून. आणि त्याच्यानंतर कटोरीचं होतं आणि त्याच्या स्लीव्ज छोट्या होत्या म्हणून ते त्यांच्याच मापाचे होते, पण ते नंतर कट करणार होती. तर सकाळी सकाळी 3 ब्लाऊज 3 साड्यांचे व्यवस्थित हे करून मग ठेवले गेले होते. ब्लाऊज कट केले की बस शिवायला बसायचं असतं आणि साड्या अजून 3-4 आल्या की मग मी मशीन लावते. कारण मशीनचं काय झालं, 2 मशीन माझ्याकडे ऑलरेडी आहेत. एक मोठं ब्रदरचं मशीन आहे, तर त्याचं तर काही त्याच्यावरती ते दुसरं मशीन ठेवता येत नाही, ते सारखं लागतं बॅगांना. मग मी साड्यांना एकत्र जमा होऊ देते आणि जशा 7-8च्या वरती जेवढ्याही आल्या मग तेवढ्या एकत्र करते. त्याच्यानंतर इकडे ब्लाऊज वगैरे कटिंग करून हे ठेवले होते प्रिन्स कटचे ते. आणि हे बघा प्लेन आजकाल काय होतं, काठ दोघा साईडलाही येतात आणि मध्ये ब्लाऊज पीस प्लेन राहतं. तर स्लीव्ज जर का बसल्या एका साईडला आणि एका साईडला पाठीचा भाग बसला तर मग काठाला तर छान वाटतो. पण काही जणांना नाही आवडत, विचारून घ्यायचं. त्यांना त्या काठाची डिझाईन वगैरे टाकायची असली तर टाकतात आणि ज्यांना पाहिजे त्यांना आपण पाठीवरती ते डिझाईन देऊ शकतो. तर हे छान होते. थोडंफार जॉईन करावं लागतं स्लीव्जला जॉईन करताना जे पुढच्या बाजूने येतं ना तर त्या बाजूने जॉईन द्यायचा. हे पण ब्लाऊज पीस तसंच होतं, यालाही तसेच बसले सेम. आणि काही ब्लाऊज पीसवरती ना डिझाईन असतात, तर कोणत्या प्रकारे ती डिझाईन टाकलेली ते बघून आणि मगच पाठीचा भाग सरळ करायचा. स्लीव्जचा थोडाफार चालतो, कारण जेव्हा आपण स्लीव्जला लेस असते ना, म्हणजे जे त्यांना पट्टी दिलेली असते ना ती, आणि वरती पाहावं त्या पट्टीजवळ डिझाईन उलटी असते तर आपण काही करू नाही शकत त्याला. तर त्यांनी दिलेलं असतं तर स्लीव्जला चालून जातं, पण पाठीच्या भागाला मग आपण व्यवस्थित पाहून मग कटिंग करायचं. आणि ब्लाऊज असो, ड्रेस असो, घागरे असो, कोणतीही कटिंग असो तर मी शांततेतच करते. तर सकाळी सकाळी सगळं आवरून घेतल्यानंतर किंवा रात्री सगळं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर. तर हे बघा, हे दाखवत होती तुम्हाला प्रिंट की अशाही येतात, म्हणून मग व्यवस्थित आपण तिकडून न ठेवता इकडून ठेवलं स्लीव्ज काढून. आणि त्याच्यानंतर ही कटोरी बघा, जी आपण बटनपट्टी लावतो ना ती कोणत्याही बाजूला ठेवा तुम्ही, आडवी ठेवा उभी ठेवा, पण सरळ यायला पाहिजे आणि अशी स्ट्रेचेबल पाहिजे. मी जशी दाखवते तर मी अस्तरवरती तशी ठेवते आणि मेन फॅब्रिकवरती तशीच ठेवायची, तर खूप छान व्यवस्थित बसते. ब्लाऊजच नाही तर बऱ्यापैकी बरेच कामं राहतात. टिफिन बॅगा, साडी कवर, फ्रीज कवर आणि सिलेंडर कवर, जी ऑर्डर आली ती तयार करून द्यावी लागते. तर या रूममध्ये पूर्ण पसारा तोच आहे आमचा बॅगांचा आणि मोठं मशीन आहे त्यासाठीची. तर इकडे मटेरियल दाखवत होते मी बॅगांमध्ये भरलेलं वगैरे, आणि बऱ्यापैकी इथं हा रूम मटेरियलचाच आहे.
साडी कवर वगैरे सगळे. तर अशा टिफिन बॅगा तयार करून ठेवाव्या लागतात. तर स्कूल सुरू व्हायच्या आधी बऱ्यापैकी स्टॉक तयार करावा लागतो. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ? आवडत असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.